राम राम मंडळी. बरेच शेतकरी मंडळी बरं का ही चूक करतात. आता कोणती तर चला सांगतो. सर्वात तुम्ही आपली केळी बघून घ्या. आता आपली केळी वेण व्हायच्या टायमाला टप्प्यात आलेली आणि जवळजवळ बऱ्यापैकी 30 ते 40% आता वेण आपली झालेली तुम्ही बघू शकताच. आणि बऱ्यापैकी आपली कुठं असं बऱ्यापैकी चांगल्या फण्या पडलेल्या दिसतात. आता तुम्हाला कोणती चूक तर सांगतो. तुम्ही काय करता, सुरुवातीला तेवढं ह्युमिक ॲसिड देता मुळीसाठी आणि परत तुम्ही कधीच देत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला आणि जेव्हा आपली केळीची वेण होईल किंवा शेवगा सेटिंग होईल किंवा तुमचं कोणतंही फळं ची बाग असताना सेट व्हायच्या टायमाला तेव्हा एकदा ह्युमिक द्यायचं आहे आणि परत ते फुगवण्याच्या टायमाला द्यायचं आहे. कारण जे आपण जे खत सोडतो ती मुळी उचलायचं चांगलं काम करतं. आता तुम्ही बघू शकता आपली पहिली मुळी एवढी असून सुद्धा आता आपण पीआय कंपनीचं ह्युमिसोल जे की बेस्ट आहे, त्यात फुलविक ॲसिड 1.5% आणि ह्युमिक ॲसिड 8% येतं, जे की कोणत्याही वातावरणात तुम्ही चांगला रिझल्ट भेटतो. आणि त्यात आपल्याला अजून चांगला एक्स्ट्रा रिझल्ट पाहिजे म्हणून आपण 3 किलो गूळ घेतला आहे. त्याचं पाणी व्यवस्थित करून आपण 200 लिटर पाण्यात व्यवस्थित मिक्स करून आणि पीआय कंपनी ह्युमिसोल आहे, जे की व्यवस्थित शेक किंवा हलवून व्यवस्थितच वाचायचं आहे बरं का. हे व्यवस्थित गडद तुम्हाला बघा कसं दिसते. एक नंबर क्वालिटीचं औषध आहे. आपण सगळं व्यवस्थित औषध मिक्स करून घेतलंय. आता आपण लिक्विड सोडून घेऊ. ह्याचं 3 ते 4 दिवस आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो, बेनिफिट भेटतो. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये.